पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉग मध्ये। आज आम्ही आहेत सिंधुदुर्गला। आज आपला दिवस आहे तिसरा। तर आज आपण सर्व बोटिंग पॉइंट व्हिजिट करणार आहेत। तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये सर्व बोटिंग पॉइंट व्हिजिट करणार आहेत ते बघायला भेटणार आहे। तर चला जाऊया। हे बघा सर्व हे बोटिंग पॉइंट आहे, ते आम्ही आज सर्व बोटिंग पॉइंट व्हिजिट करणार आहेत। आता कॉफी मागवली, कॉफी पिते। आता आम्ही कॉफी पिली आणि निघालेले आपल्या बोटी जवळ। आता बोटी जवळ जात आहेत आम्ही। चला जाऊया बोटी जवळ। आता बोटिंग पॉइंट जवळ पोहोचत आहे, जाऊया। आता आम्ही बोटी जवळ आलेले आहेत। आपले बोटिंग पॉइंट आता चालू होणार आहेत। चला जाऊया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती साई बाबा की। अशा प्रकारे आपली बोटिंग चालू झालेली आहे। बोटिंग पॉइंट समोर पाहतायत तो आहे क्रोकोडाईल पॉइंट। समोर बघा दिसत असेल तुम्हाला। आता आपण जिकडनं जात आहेत ही आहे नदी आणि त्याच्या समोर पाहतायत ते आहे समुद्र। हे दोघे जॉईंट झाल्या असल्यामुळे त्याला संगम पॉइंट असे म्हणतात। बघा जॉईंट झाल्या असल्यामुळे लाटा खूप मोठ्या मोठ्या येत आहेत आणि बोट सुद्धा जास्त हलत आहे। बघा फुल चिल चिल में दिल ना ब्रो बांधिल की आणि या लाटा बघा। प्रकाश ओम प्रकाश ओके ओके मी ऐकले डोलीना मुंबईच्या किनारी। हो समोर पाहतायत ते आहे देवबाग बीच। आता आपण डॉल्फिन पॉइंट जवळ पोहोचलेले आहेत। डॉल्फिन दिसत आहेत। आता कॅमेरामध्ये कॅप्चर करतोय, येत आहेत का बघूया। हे बघा इकडे डॉल्फिन पॉइंट आहे। हे बघा डॉल्फिन, हे बघा हे बघ। अरे ये ना उडी मार ना, आता जवळ आले तेव्हा। हे सायलेंट आहे, शांत राहा।
करतोय एन्जॉय करतोय एन्जॉय. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे, इथे एन्जॉय करतोय ना. एक व्यक्ती दाखवतो तुम्हाला. त्याला एन्जॉयमेंटची काही लेणं देणं. त्याला फक्त खूप पाहिजे. जुनी लाईट हाऊस आहे. इंग्रजांच्या काळात असं सांगतात ना, आम्हाला पण काय माहिती नाही. आता आहे ना, ही नवीन बनवली. त्याला बनवल्या झाले 60-70 वर्ष झाली. नवीन बनवली. इथे असतात काय कोण? हा, ते गव्हर्नमेंटचे माणूस असतात. अच्छा, म्हणजे पायी ना राहतात 15 दिवस. महिन्यानी बदली होती. या ठिकाणी लाटा जातात आणि तिकडनं म्हातारीच्या चुलीमधनं बाहेर येते. नाईस. आता आपण समोर जे पाहत आहेत त्याला गोल्डन रॉक असे म्हणतात. सूर्याची किरणं पडतात ना त्यावेळेस हे गोल्डन कलरचं दिसते, त्यासाठी याला गोल्डन रॉक असे म्हणतात. आणि समोर पाहतायत तो निवती बीच. आपण आता भोगवे बीच बघितला. हा इथे आता भोगवे बीच संपला. आता पुढे आपण जाणार आहे संगम पॉईंटला. जाऊया त्याला. हे आहे सिगल पॉईंट, पण पाण्याची भरती असल्यामुळे सर्व बेट आहे ते गायब झालेलं आहे. हे आहे मिनी केरळ. कांदळवन आहे. टिवरटी, आपल्या भाषेत टिवरटी. आता मागे ते आहे सुनामी आयलंड. आपल्याला यायचं आहे पण आपण उद्या येणार आहे तिकडे सर्व स्कुबा डायव्हिंग वगैरे करून.
आता आपण पोचलेले आहेत आपल्या आयलँडवर. जाऊया. ए बाय थांब. आपल्याबरोबर होते भाऊ. तुमचं नाव काय भाऊ? महेश आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचं? ते हेमंतच आहे. हेमंत ना. ओके. भावाने मस्त फिरवलं आपल्याला. हो, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये जाऊन सांगा. आणि तुम्हाला फिरायचंच असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. रूमवर पण राहू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.